नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. माझं नाव धीरज बोर्डे आहे. मी आहे फाउंडर मामा ड्रोन्स या कंपनीचा. मामा ड्रोन्स ही कंपनी यवतमाळ इथे सन 2023 मध्ये चालू झाली आहे. या कंपनीचं जे उगम आहे ते यवतमाळमध्ये वणी तालुक्यातील पाथरी या गावात झालं आहे. मी स्वतः शेतकरी मुलगा आहे. माझे वडील सुभाष पाटील बोर्डे. आमच्याकडे एक 20-22 एकर शेती आहे. आमच्याकडे मेजर लागवड आहे पिकांची, ते आहे सोयाबीन, कपाशी आणि चना. त्या भागातील प्रत्येक वेळेस तसं सगळ्यांना माहिती आहे इथं की चण्यावरील तुम्हाला फवारणी करायला किती त्रास होतो. तुम्हाला पायाला खार जमतो चण्याचा, तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, सोयाबीनमध्ये आता सगळ्यात जास्त भीती आहे सरप आणि इच्चूची. ते तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त होती. त्यावेळेस खूप लोक मरून पण पडले त्या गोष्टीमुळे. तर त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ऍक्च्युली आम्ही ही आयडिया आणि कल्पना केली होती. आज ही कल्पना सांगायला चांगली वाटते आम्हाला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक 15 सेंटर्स मध्ये झाली आहेत. आणि त्याबरोबरच आम्हाला आमच्याकडे ऑलमोस्ट एक 20 तरी रिपेअरिंग सेंटर आम्ही उभारणार आहोत ह्या पूर्ण वर्षामध्ये. तुम्हाला सगळ्या सेंटरवर प्रत्येक ड्रोनची रिपेअरिंग मिळून जाईल, सर्व्हिस मिळून जाईल आणि तुम्हाला जे पण ड्रोनसाठी व्यावसायिक नॉलेज पाहिजे ते तुम्हाला इथं मिळून जाईल. आता आपण इथे सगळे जमले आहोत संभाजीनगर येथे. संभाजीनगर आमचं मुख्यालय आहे. संभाजीनगर येथे आम्ही मागच्या वर्षी 2024 मध्ये सप्टेंबरमध्ये आलोत आणि आम्ही नवीनच या ऑफिसमध्ये शिफ्ट झालोय. मेन मुख्य कारण असं होतं की यवतमाळ येथे आम्ही जेव्हा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो तेव्हा आम्हाला एक खूप मोठा तबका शेतकऱ्यांचा इकडे बोलवायचा प्रयत्न करत होता. आम्हाला भरपूर फोन यायचे की तुम्ही या भागात चालू करा, कारण की या भागात ड्रोन सर्व्हिस हे सगळ्यात मोठा इश्यू होता. आज ड्रोन या भागात ऑलमोस्ट 3-4 वर्ष आधी आले आहेत. अहिल्यानगर येथे आले आहेत, नाशिक इथे आलेत, पण कुठल्याच ड्रोनला सर्व्हिस चांगली मिळाली नव्हती. याचं मला कारण असं होतं की ह्या ज्या कंपन्या जे पण ड्रोनच्या कंपन्या आहेत सगळ्या पुणे, मुंबई या फिर इतर मोठ्या मोठ्या ठिकाणी असायच्या, मद्रासला असायच्या. सर तो त्यावेळेस कसं व्हायचं की हे कंपन्यांना रिपेअर करायला 2-4-5 दिवस जायचे. तर हे जे ड्रोन आले त्यांना नुकसान व्हायचं. म्हणून आम्ही हे जे रिपेअरिंग सर्व्हिस आहे इथं चालू केली आणि प्रचंड आम्हाला लोकांचा साथ मिळाला. प्रचंड लोकांना आम्ही हे सर्व्हिस प्रोव्हाइड केली आणि आज रोजी आम्ही ऑलमोस्ट एक 50 पेक्षा जास्त ड्रोन रिपेअर केले. ते आमच्या कंपनीचे नाही आहे आणि आम्ही लोकांना हॅपीली सांगतो की आमच्याकडे रिपेअरिंग करायला आहे, आम्ही तुम्हाला भरपूर व्यवस्था आम्ही तुम्हाला निःशुल्क रिपेअरिंग करून देतो. राहिली गोष्ट ड्रोन्सची. आपले जे ड्रोन्स आहे एग्रीकल्चर ड्रोन्स आमच्याकडे व्हेरियस कॅपॅसिटीमध्ये आहे. पण त्याचा मला सांगतो की ड्रोनचा फायदा काय. ड्रोन हे गोष्ट शेतकऱ्यासाठी जे ट्रॅक्टरनं रेव्होल्युशन आणलं आहे ते ड्रोन आणणार आहे. ट्रॅक्टरमुळे आपलं जेवढं काम वाचतंय तेवढं तुमच्या ड्रोनमुळे समोर जाऊन तुमचं काम वाचेल, त्याच्यापेक्षा अगदी जास्त वाचतं. कारण की शेतकऱ्याला वर्षभरात एक 10 ते 15 फवारण्या लागतात, डिपेंडिंग ऑन क्रॉप आणि डिपेंडिंग ऑन एरिया. तर तुम्हाला त्यावेळेस जेव्हा ड्रोन हे तंत्रज्ञान, आता त्याचा पाऊस चालू आहे, पावसामुळे मध्ये पण तुम्ही अगर तुम्हाला 1 तास 1.5 तास वेळ मिळाला तरी तुम्ही जाऊन ड्रोन फवारणी करू शकता. त्याने काय झालं, तुमची वेळेची बचत झाली. दुसरी मुख्य गोष्ट, तुमचं पाण्याची बचत झाली. आजकाल पाण्याची पातळी खूप कमी झाली आहे आणि प्रत्येक जागेवर पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. तर त्यावेळेस 200 लिटर पाणी प्रति एकरामध्ये फवारणी करणं हे आता मूर्खाची गोष्ट होईल. आता तुम्हाला 10 लिटर 12 लिटर पाण्यावर 100% येईल, कारण की तुमचा रिझल्ट पण त्याच येईल. आता औषधीची गोष्ट म्हणतो आपण, आता सरकारचे भरपूरसे एफर्ट्स चालू आहे औषधीचा वापर कमी करायला, कारण की आपल्या जमिनी बंजर होत चालल्या आहेत जास्त एक्सेसिव्ह औषध वापरल्यामुळे. तर ड्रोनमुळे काय होतं की तुमचे 30 ते 40% औषध हे तुम्हाला वाचते. त्याचबरोबर औषध तर वाचते, तुमचं श्रम वाचतो. आणि सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे भारतामध्ये तो लेबर क्रायसिस आहे. महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही जास्त बघू शकता, कारण की आपल्या इथले लोक समृद्ध झालेत, लेबर राहिलेच नाही आहेत. आपल्याकडे लोक MP वरून लेबर आणतात, बरोबर. त्यांच्यासाठी हे खूप योग्यचं मशीन ठरलं आहे. 5 मिनिटामध्ये 5-6 मिनिटामध्ये 1 एकर फवारणी होते. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला फक्त धुऱ्यावर राहून बांधावर राहूनच फवारणी करायची, तुम्हाला आज जायची गरज नाही, श्रम कमी झालाय. दुसरी गोष्ट, आलो आता कंपनीवर. आमच्या कंपनी तुम्हाला 10 लिटर 16 लिटर आणि 20 लिटर अनेक तुम्हाला ड्रोन मिळून जाईल. आमच्या ड्रोनची किंमत 4,30,000 पासून 5-25 पर्यंत आहे. सगळे DGCA सर्टिफाईड ड्रोन्स आहे तुम्हाला मिळून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला लायसन्सची सुविधा आहे, तुम्हाला ट्रेनिंगची सुविधा आहे आणि तुम्हाला मुख्य म्हणजे 1 वर्ष तुम्हाला मी फ्री सर्व्हिस देतो. कोणाला पण, कोणी पण कुठून पण ड्रोन घेतला तरी फ्री सर्व्हिस देतो. आणि आता होत कसं झालंय की भारत सरकारने भरपूर स्कीम काढल्यात. ड्रोन दीदी योजना, हे आपल्या सगळ्यांना ड्रोन दीदी योजना माहिती आहे, खूप फेमस झालेली स्कीम आहे. आता महाडीबीटीद्वारे पण सरकारने ड्रोन देणं चालू केलेत. आता फार्म मेकॅनायझेशन, कस्टम हायरिंग सेंटर्स, म्हणजे तुम्ही बेसिकली कृषी अवजारीची स्कीम आहे सरकारची, त्याच्या अंतर्गत तुम्ही ड्रोन घेऊ शकता. याच्यावर तुम्हाला सबसिडी मिळून जाईल. आता पोखरा आणि इतर जे वेगवेगळे दादा अण्णासाहेब पाटील मला वाटते आहे, त्यांच्या मार्फत, त्या योजनेमार्फत पण तुम्हाला ड्रोन घेता येते. आणि चांगली गोष्ट म्हणजे कशी झाली आता की
भारतामध्ये ट्रेनिंग सेंटर वाढत चाललेत. शेतकऱ्याचा खूप साथ आहे या ड्रोन टेक्नॉलॉजीला आणि ड्रोन जी टेक्नॉलॉजी आहे शेतकऱ्यांचं खूप खूप भलं करणार आहे. आणि आम्ही तर म्हणतोय की जे गावागावात लोक जे आज भारतामध्ये एक अजून एक इश्यू खूप आहे की अनएम्प्लॉयमेंटचा खूप मोठा इश्यू आहे. हे जे ड्रोन टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट हे गोष्ट हळूहळू कमी करण्यात मदत करेल. कारण की गावच्या पातळीवरच्या लोकांना जॉब कुठे होते सर आजपर्यंत, बरोबर ना? गावच्या पातळीच्या लोकांना जेव्हा जॉब नव्हते, तर आता ड्रोनच्या मार्फत आणि नवीन टेक्नॉलॉजी अजून जे रोबोटिक्स आर्म येत आहे, रोबोट्स येत आहेत शेतीमध्ये, त्याच्या मार्फत तुम्हाला त्याचा एम्प्लॉयमेंट जनरेशनचं पण तुम्हाला एक संधी मिळून जाईल. मामा ड्रोन काय घ्यावं लोकांनी? भरपूर कंपन्या मार्केटमध्ये दिलेल्या आहे, आपलं काय वैशिष्ट्य काय वेगळं पाहिजे? तर बघा, भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहे, ही गोष्ट तेवढीच खरी आणि तेवढीच खोटी आहे. सर्व्हिस ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आज शेतकऱ्याला बघा, तुम्ही आपला शेतकरी गावात राहतो, त्यांना सर्व्हिस टाइमवर मिळाली नाही तर त्यांचा ड्रोन 4-5 दिवस बंद राहतो. आपली एकमेव कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये आणि काही वर्षांनंतर भारतामध्ये असणार ज्यांचे एवढे असं सर्व्हिस सेंटर आहे. 15 सर्व्हिस सेंटर आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि वाढत चालले आहेत ते. तर तुम्हाला सर्व्हिसचा इश्यू सगळ्यात मोठा इश्यू आहे कंपनीसोबत, ते तुम्हाला मिळणार नाही. दुसरी गोष्ट काय, भरपूर लोक आम्हाला विचारतात की तुम्ही मामा नाव का ठेवलंय. एकदम सरळ भाषेमध्ये विचार, सामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं तर सामान्य नाव तर आपल्याला ठेवावं लागेल. आता सुरुवातीमध्ये लोक आम्हाला सिरियसली घेत नाही, पण दॅट इज पार्ट ऑफ द जॉब. जसं आम्हाला लोक भेटतात आणि जसं ट्रेनिंगला लोक सगळे आले होते, तुम्ही बघू शकता की सगळ्यांचा किती उत्साह होता, सगळ्यांना किती माहिती मिळाली. तर ते आमचं जे एक्सपर्टीज आहे ड्रोनमध्ये ते तुम्हाला इतर कुठं मिळत नाही. तिसरी गोष्ट आहे प्रोडक्ट क्वालिटी. आम्ही जे प्रोडक्ट बनवतो सर मार्केटमध्ये, सरांना आता मी सगळ्यांना एक्सप्लेन केलंय की ते बारीक बारीक टेक्निकल गोष्टी आहे आपल्या ड्रोनमध्ये खूप वेगळ्या आहे बाकी लोकांपेक्षा. आमच्या ड्रोनचे आता थोडं नवीन डिझाईनचे ड्रोन पण येते आमच्याकडे, नवीन वेगळ्या वेगळ्या पिकासाठी ड्रोन. सपोज आता हॉर्टिकल्चर आहे, जिथं आपल्याला तुम्हाला फळ बाग आहे त्यासाठी वेगळे ड्रोन येत आहे. तुम्हाला जिथं आता भाजीपाला वर्गीय पीक आहे त्याचे वेगळे ड्रोन येत आहे. इतर आम्ही नवीन नवीन इनोव्हेशन्स आता अजून मार्केटमध्ये आणतोय. सध्या मराठवाड्यामध्ये डाळिंबचे पीक वाढतंय, त्याच्यासाठी आपल्याकडे काय मराठवाड्यामध्ये डाळिंबाचं पीक हे घेत जातात. आणि आम्ही आता बघितलंय की डाळिंब इतकं सेन्सिटिव्ह पीक असते की तुम्हाला काही व्हायच्या आधी पहिलं फवारणी करायला लागते. यासाठी आम्ही 20 लिटरचे ड्रोन मार्केटमध्ये आणलेत. 20 लिटरचे ड्रोन का बरं? कारण की झाड खूप मोठं असते, कॅनोपी कव्हर खूप मोठं असतो. आता काय झालंय सर की सगळ्या लोकांना असं एक आयडिया आली आहे की 10 लिटरमध्ये 1 एकर होते, पण ही पण गोष्ट संपूर्णपणे खरी नाहीये. तुम्हाला रिसर्च करून तुम्हाला सांगतो आम्ही की तुम्हाला डाळिंबासारखे किंवा मोठं फळवर्गीय पिकासाठी तुम्हाला 20 लिटरपेक्षा जास्त अधिक पाणी वापरायचं, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येईल. कारण की हे जे रिसर्चचं पार्ट आहे, आमचं रिसर्च कंटिन्यू चालत राहतं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली आहे की आता भरपूरशा कंपन्या, सिजंटा झालं, बायर झालं आणि इतर जे ऑर्गॅनिक कंपनीज पण आहे, ते पण ड्रोन स्पेसिफिक औषधी आता मार्केटमध्ये आणणं चालू केलेत. तुम्हाला भविष्यात पुढच्या वर्षी 100% मार्केटमध्ये ड्रोन स्पेसिफिक औषधी तुम्हाला मिळेल, ज्या ड्रोन सोबतच काम करेल. शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याची कंपनी उभं करतो, हा प्रवासाने का खरा वाटलं तुम्हाला? हा जो प्रश्न आहे याचं मी उत्तर असं देतो की शेतकरी मुलगा असो की नसो, खालच्या पातळीवरून येतो असो की नसो, गरीब असो की पैसेवाला असो, तर हे जे ऑपॉर्च्युनिटी आहे ना सर, कुठली पण बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी, ह्या सगळ्या लोकांनी एकदा ट्राय करून बघायला पाहिजे. आता आमच्या ज्या भागात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता, सरप डसून लोकांचं मृत्यू होणे कशामध्ये, सोयाबीन पिकामध्ये फवारणी करताना. ही गोष्ट मला खूप अधिक क्लिक झाली. ठीक आहे. आणि याचं सोल्युशन आम्ही खूप वर्ष बघत असलो. आता मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी MIT पुण्यावरून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली आहे. त्यावेळेस माझा ड्रोन सोबत पण थोडासा एक संबंध होता. सो आम्हाला आयडिया होती ऑलरेडी ड्रोनची, पण एवढ्या लार्ज स्केलवर ड्रोनची आयडिया आम्हाला तेव्हा पण नव्हती. जसं जसं आम्ही हळूहळू रिसर्च करायला लागलोय आणि आमच्या इतर जे चायनाचे पण भरपूर कॉन्टॅक्ट झाले, तिथे आम्हाला कळायला लागले की दिस इज पॉसिबल ऑन द ग्राउंड. प्रॉब्लेम विथ इंडिया इज की आपल्याकडे छोटे छोटे लँड्स आहे, त्याच्यामध्ये कुठला पण व्यवसाय करणं, कुठलं पण मशीन, एवढे महाग मशीन विकणं हे सोपं नाही आहे किंवा लोक एवढे लवकर एक्सेप्टन्स करत नाही. पण आम्ही हा प्रयोग यवतमाळला राहून, वणीसारख्या तालुक्यात राहून, पाचेसारख्या गावात येऊन करतोय. याचं हे गोष्ट प्रमाणे सांगते की ह्या ड्रोन अगर त्या एवढ्या दुर्गम भागात चालतोय, तर इतर जेवढे समृद्ध भाग आहे महाराष्ट्रामधील सगळ्याकडे हे ड्रोन चालणं. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आमचा जो वणी तालुका एक आहे, जिथं कोळशाचं खूप जास्त माईन आहे, शेतकरी खूप वाया चाललाय, ते नाही करायची लोकांना शेती, तरी तिथं आज 15 ते 20 ड्रोन चालू आहे. फक्त एकच तालुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे जास्त ड्रोन्स आहे, कुठंच मला वाटतं इथे एवढे जास्त ड्रोन आहे. याचं कारण असं आहे की लोकांना आम्ही पटवून दिले आहेत ते की वाय ड्रोन का बरं, तुमचं एवढं श्रम वाचतोय, पाणी वाचतोय, मेन म्हणजे तुम्हाला हानी, तुमच्या शरीराला काही हानी नाही ना सर. आपण तुम्ही बघा, आज प्रोफेनोफॉस सारखे, सायबरमेन सारखे जे औषध आहे ते शरीराला किती जास्त हानी करतं. तुम्हाला झोपू देत नाही रात्री तुम्ही एकदा फवारणी केली तर. माणसं पण म्हणतात की तुम्ही फवारणी करत नाही, आम्ही ते औषध मारलं तर. म्हणून त्या भागातून येऊन
ते प्रूव्ह करत होतं आम्हाला की यार ते शक्य आहे. तिथे शक्य आहे ना, इथं जागी पण शक्य आहे. आणि व्यवसाय मी म्हणतो सगळ्याच लोकांनी व्यवसाय करावा. भारताला व्यावसायिक लोकांची गरज आहे. आता आम्ही सक्सेसफुल झालो की नाही झालो हे भविष्य सांगणार, पण प्रयत्न तरी सगळ्या लोकांनी करावा. छोटे छोटे इतर कुठले पण व्यवसाय चालू करा, पण चालू करावा. लोकांना तुम्ही जॉब द्यावा किंवा असे काही स्कीम आणावं ज्याच्यात लोकांना भरपूर ग्राउंड लेवलवर तुम्हाला जॉब क्रिएट करता येईल. तुम्ही मेकॅनिक करून जॉब न करता डायरेक्ट कंपनीकडे आले, काय याचं? तर माझं असं मूड आधीपासून असं राहिलं आहे. आता आपलं जे घर परिस्थिती आहे ते खूप चांगली नाही. सो आम्ही ऑलरेडी बघितलंय की नोकरीवाल्यांना किती त्रास असतो. मी शिकलोय हॉस्टेलमध्ये शिकलेलं लाईफ आहे माझं. पूर्ण लाईफ माझं हॉस्टेलमध्ये गेलं. आजपर्यंत मी बाहेरच राहिलोय. मी वयाच्या 2.5 वर्षापासून बाहेरच आहोत. आजपर्यंत आम्ही कधीच 2 महिने घरी पूर्णपणे राहिलो नाही 2.5 वर्षापासून. तर एक असं कळालं आहे की तुम्हाला सामान्य इकॉनॉमिक पातळीच्या वर जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सामान्य इकॉनॉमिक पातळीच्या वर जाण्यासाठी एकच गोष्ट आहे, ते आहे जॉब, ते आहे बिझनेस. आणि याच्या आधी मी बँगलोरला असताना मी कॉलेज नंतर इमिडिएटली बँगलोरला गेलो होतो, कारण की बँगलोर स्टार्टअप हब आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर स्टार्टअप्स काय असतात, फंडिंग काय असते, इतर कुठले हेल्प गव्हर्नमेंट तुम्हाला देत आहेत, बाकी इतर टेक्नॉलॉजीज काय, त्याच्यामध्ये मी 1 वर्ष स्वतःचा घालवलाय, 1-1.5 वर्ष स्वतःचा घालवलाय. त्याच्यामध्ये मी जॉब पण केलं म्हणता येईल तुम्हाला. मी कन्सल्टन्सी केली लोकांना की काय करता येईल, कसं करता येईल. त्यानंतरच मी मग एक डिसिजन घेतलं एक रात्री या घटनेमुळे की मी वापस गावला येईल. आणि गावला आल्यावर करायचं काय हे खूप मोठा प्रश्न होता सगळ्यांना. पण होतं हळूहळू आमचं प्लॅन होतं की यार नाही, हे विजन आहे, हळूहळू कसं आहे. आज सांगतो मी तुम्हाला, सगळ्यात मोठा जो अन्नदाता आहे तो शेतकरी आहे. जेवढे तरी बिझनेस उभं झाले ना, सगळ्या शेतकऱ्याचा चालतात. पण आपल्या भारतात सगळ्यात जास्त इग्नोरंट, म्हणजे सगळ्यात जास्त इग्नोर केलेली जे पूर्ण म्हणजे जे तबका आहे तो शेतकऱ्यांचा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्याला इग्नोर करतो. टेक्नॉलॉजी म्हणा, पण शेतकऱ्यासाठी नाही बनत. बाजारभाव म्हणा त्यांना भेटत नाही. तेलाचा भाव आज एक खतरनाक वर चालला गेला, पण बाजारभाव बाकी गोष्टीचा नाही. तर ह्या गोष्टीचा हळूहळू प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. भविष्यामध्ये आमची कंपनी मामा ड्रोन्सच्या मार्फत आणि आमचा ग्रुप आहे मामा ग्रुप, त्याच्या मार्फत आम्ही भरपूरसे रोबोटिक इनिशिएटिव्ह आणतोय. आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करून द्राक्षासाठी रोबोटिक आर्म बनवतोय. आम्ही जे इतर जे पिकं आहे जिथे तण जास्त होते, जे बागायचं शेतकरी आम्ही तणासाठी मशीन बनवतोय. नवीन आमचे प्रयोग आता चालू आहे. आणि तुम्ही भविष्यात 100% 1-1.5 वर्षात तुम्ही बघणार की आपली कंपनी नॅशनल लेवलवर काम करणार. आणि हेच नाही तर ग्राउंडला जोडून काम करणार, कारण की आम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम ग्राउंडवर राहूनच सॉल्व्ह होऊ शकतात. शेवटचा प्रश्न, तरुणांना काय संदेश? तरुणांना एकच मी माझं अनुभव सांगतो आणि तुम्हाला मी एक सल्ला देतो की रिस्क घ्यायला घाबरू नका. ह्या लाईफमध्ये एकच लाईफ आहे, रिस्क घ्या. तुम्ही कुठल्याही पातळीतून येता ते मॅटर करत नाही. कधी कधी इकॉनॉमिक आपल्याला स्टेबिलिटी नसते, भरपूरचे प्रॉब्लेम असतात. पण जे करेज आहे ना, ह्या जगामध्ये पैशाची कमी नाही सर. ह्या जगामध्ये रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे ना, त्याची कमी आहे. सो जे तरुण लोक आहे ना, त्यांनी खरंच वर येऊन नवीन व्यवसाय चालू करा. स्पेसिफिकली आता पुढचे 5 वर्ष ड्रोन व्यवसाय हे खूप चांगला चालणार आहे. तर तुम्हाला त्यामध्ये मानसिक 2 लाख 1.5 लाख आरामात एरिया पाहून तुम्हाला कमवता येते. तुम्ही हा व्यवसाय आपल्या गावाच्या लेवलवर चालू करा, कारण की गावात राहूनच तुम्ही हा व्यवसाय करू शकता. शहरात राहून काहीच फायदा नाही याचा. तुम्हाला इथं एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ड्रोन हे जे टेक्नॉलॉजी आहे ऍग्रिकल्चरमध्ये नाही, स्पेसिफिक सगळीकडे, हे तुम्ही आज शिका. याच्यात भविष्य खूप मोठं आहे. आर्मीपासून तर सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला ड्रोनचा वापर होईल. आणि एका गावाच्या दृष्टिकोनात नका पाहू जगाला. तुम्ही तुमचा दृष्टिकोन थोडा वाढवा. जग जरासं फिरा, थोडंसं जग फिरा. जास्त फिरायची गरज नाही, थोडंसं जग फिरा, बघा जगात काय चालू आहे आणि तुम्हाला काय करता येईल, त्याच्याने तुमचं जग तुम्हाला पैसे देईल. सिम्पलचा बिझनेसचा फॉर्म्युला असतो की कुठं कमी आहे आणि कुठं फुलफिल करता येईल आपल्याला, ते बघा. कारण की गावात राहून काही होणार नाही आहे. गावातून शहरात या, परत गावात जा वाटलं असतं. जग बघा, रिस्क घ्या. आणि मेन म्हणजे व्यवसायाचा टाइम आहे, व्यवसाय नक्की करा. नोकरीच्या मागे पडू नका. मामा ड्रोनचा पत्ता आणि मामा ड्रोन्स चा जे मुख्य ऑफिस आहे ते आहे संभाजीनगर येथे. STP जे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आहे, चिकलठाणा MIDC येथे 17 प्लॉट नंबर. इथे तुम्हाला मिळून जाईल. अगदी तुम्हाला सोपं पत्ता सांगतो. तुम्हाला गरवरे स्टेडियमचं जे मेन गेट आहे तिथे तुम्ही या आणि तुम्ही इकडे बघा, तुम्हाला आपलं ऑफिस मिळून जाईल. हे मुख्य ऑफिस आहे. इतर आमचे ऑफिस यवतमाळला एक दुसरं मुख्यालय आहे. तुम्हाला बीड, सोलापूर, जळगाव, चाळीसगाव, नाशिक, पुणे, सातारा आणि आता लवकर कोल्हापूर पण आणि बुलढाणा पण आणि वर्धा पण सगळे एका तुम्हाला ऑफिस मिळून जाईल. बस तुम्ही आम्हाला एक आमची वेबसाईट आहे mama-app.live, त्याच्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. या फिर आमचा फोन नंबर आहे 9322418319 932221
41 83 19 याच्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. नक्की तुम्हाला काही पण मदत असेल तर आम्ही करूया. कुठल्या पण वर्गाचे मग तुम्ही कुठल्या पण वर्गातून येत असेल तरी आम्ही तुम्हाला मदत करूया. आणि तुम्हाला मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ड्रोन बद्दल संपूर्ण तुम्हाला आयडिया देऊया. प्रॅक्टिकल गोष्टी जे तुम्हाला केल्या पाहिजे व्यवसायासाठी तुम्हाला आम्ही ते शिकवूया. धन्यवाद. धन्यवाद.